आज आपण भरली शिमला मिरची बनवतोय। ही भरली शिमला मिरची चवीला म्हणता एकच नंबर, कारण त्याच्यामध्ये आपण ना 2 मेन मसाले घातलेले आहेत, त्याच्यामुळे ही भरली मिरची ना चवीला खूपच छान लागते। अशी भरलेली शिमला मिरची तुम्हाला डब्यालाही देता येणार आहे, एवढी ही सोपी रेसिपी आहे। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। पाव किलो हित आपण ढोबळी मिरची घेतलेली आहे। ह्या मिरचीला बघा शिमला मिरची असंही म्हणतात। आता ही आपण ना 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर आता आपल्याला चिरायला घ्यायचे आहे। आणि चिरताना बघा आपण ना असे चाकूने 3 काप लावून घेणार आहे आणि त्याच्यातल्या ना आपल्याला बिया चमच्याच्या मागच्या साईडनी काढून घ्यायच्या आहेत। अशा चमच्याच्या मागच्या साईडनी बिया लगेच निघल्या जातात। अशाच आपण ना सर्व शिमला मिरचीच्या बिया काढून घेणार आहे। आणि जे वाटण घेतलेले आहे ना त्याच्यामध्ये आपण ना शेंगदाण्याचा ना टलपार काढून घेतलेला आहे। थोडंसं आपण ना खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, जो आपण बारीक करून घेणार आहे। बडीशेप, धन, जिरं, मीठ, लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आता आपल्याला ना पहिल्यांदा खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच आता आपल्याला मीठ, जिरं, बडीशेप आणि शेंगदाणं, हळद आणि आपल्याला घरचा मसाला अर्धा चमचा एवढा घालायचा आहे। थोडासा हिंग घालायचा, त्याच्यामुळे छान असा वास बसतो। आणि आपण त्याचं जाडसर असं बघा इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे। शिमला मिरचीसाठी ना वाटण थोडंसं असं जाडसरच करायचं आणि त्याच्यामध्ये मी हाताने बघा चिरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे। थोडीशी अशी कोथिंबीर घालायची। आता आपल्याला ना मिरचीमध्ये हे सर्व वाटण ना असं भरून घ्यायचं आहे। असं आपण सर्व मिरच्यामध्ये ना वाटण भरून घेणार आहे। तोपर्यंत आपण इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला मिरचीसाठी लागणारं तेल वतायचं आहे। नंतर मग त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की जिरे आपण घालून घेतलेली आहे। थोडीशी हळद घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे आणि चमच्याने मिरची आता आपण ना चांगली तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। अशी मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये 1 ते 2 मिनिट मिरची चांगली परतून घ्यायची, म्हणजे मसाले पण चांगले मिरचीला लागले जातात आणि मिरची चवीलाही छान लागते। त्यामुळे आपण थोडं ना 1 ते 2 मिनिट अशी तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। नंतर मग आता आपण ज्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं ना त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला मिरची थोडीशी मिक्स करून गॅसची फ्लेम आता आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती ना मिरच्यात आपण झाकण ठेवून ना कढईवरती थोडीशी शिजवून घेणार आहे। आपल्याला लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर 3 मिनिटानंतर आता आपण इथं झाकण उघडलेलं आहे। आता मिरची एका साईडने शिजलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मिरचीची ना साईड पलटवायची आहे। त्यासाठी आपण चमच्याने ना सगळ्या मिरच्या अशा पलटून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडने आपल्याला मिरची चांगली आणि 3 मिनिट ना शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मिरची ही चांगली शिजल्या जाते। आता आपण 3 मिनिट ना एवढी मिरची दुसऱ्या साईडने पण शिजवून घेतलेली आहे। आता आपण कढईवरचं झाकण काढलेलं आहे। आता आपण चेक करून घेऊया मिरची शिजलेली आहे की नाही। हाताने हिता आपल्याला चेक करायचं आहे। तर मिरची बघा शिजलेली आहे। भरून तयार केलेली आपली शिमला मिरची ही तर तयार झालेली आहे। ही शिमला मिरची तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता। भरल्या शिमला मिरचीमध्ये आपण जे 2 मेन मसाले घातलेले आहेत ना, बडीशेप आणि धन, त्याच्यामुळे ही मिरची ना खायला एकच नंबर लागते। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।